विषयात प्रथम येणारा विद्यार्थी BA ला त्याला त्या ठिकाणी दिलं जातं। यावर्षी एका विद्यार्थ्याला अंबाजोगाईच्या एका विद्यार्थ्याला म्हणजे आपण बापूजीच्या नावाने हे पदक ठेवतो, पण आपल्याच विद्यार्थ्याला व विद्यार्थीला ते कसं मिळेल याच्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही सर्व विद्यार्थी सर्व अभ्यासामध्ये प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि ज्या उद्देशाने हे पदक ठेवलेलं आहे ते पदक आपल्याच मार्गाला कसं मिळवता येईल याचा प्रयत्न तुम्ही विद्यार्थ्यांनी किंवा विद्यार्थ्यांनी केला पाहिजे। आणि त्याचाच एक भाग म्हणून हे पुस्तक तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे। त्या पुस्तकातून तुम्ही त्या पद्धतीनं प्रेरणा घेऊन त्या पद्धतीनं आपली गुणवत्ता विद्यापीठामध्ये सिद्ध करायची। हा एक उपक्रम या दिनाच्या निमित्तानं। आणि दुसरं एक त्या ठिकाणी आपण म्हणतो की ते आरोग्यविषयक ब्लड डोनेशन घ्या, रक्तगट तपासणी, तुमचं महिलांचं हिमोग्लोबिन तपासणी, त्याच पद्धतीचे अनेक प्रकारचे अशा पद्धतीचे की जे माणसाच्या जीवनाशी निगडीत असणारे विषय आहेत म्हणजे आरोग्याचा त्या संदर्भात त्या ठिकाणी आयोजन करायचं हा एक संकल्प या दिनाच्या निमित्तानं असतो। आणि त्यानुसार आज आपल्या माध्यमातून सुद्धा आपण रक्तगट तपासणी आणि रक्तदान शिबिर हे आज त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आणि माझा एक संकल्प की आपल्या माध्यमातून सर्व शिक्षक गुरुजन कार्यकर्ते आणि विद्यार्थी यांचे किमान जेवढा वाढदिवस आहे 19 तर तेवढ्या बॉटल्स त्या ठिकाणी रक्तदान केलं जावं की जेणेकरून त्याचा उपयोग जे गरजू रुग्ण आहेत आणि ते सुद्धा आपण कुणाचा खाजगी दवाखान्यात वगैरे करत नाही, सिव्हिल हॉस्पिटलचे त्या ठिकाणी टीम आपल्याकडे येतात आणि खऱ्या अर्थानं जे गरीब रुग्ण असतात ते कुठं जातात आर्थिक अडचणीमुळं सिव्हिलमध्ये ॲडमिट होत असतात। तर तिथल्या गरजू लोकांना त्या ठिकाणी रुग्णांना ती रक्त मिळावं यासाठी म्हणून आपण ते रक्तदान शिबिर ही आयोजित केलेली आहे। त्याच्यामध्ये आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभाग घ्यावा आणि एक डोक्यातली एक कल्पना काढून ठेवा की रक्त दिलं म्हणजे आपल्याला कमकुवत पुन्हा येतो म्हणजे फार जुनी कल्पना झाली।
क्षण रोज सुखाचे यावे, हृदयातून गीत हे गावे. शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब यांचा 19वा वाढदिवस आणि 80व्या वर्षात पगार आज 17 जानेवारी आपण साजरा करतोय. त्यानिमित्तानं आपल्या महाराष्ट्रातल्या जेवढ्या या संस्थेची संस्कार केंद्र आहेत त्या सगळ्या संस्कार केंद्रामधून हा वाढदिवस ज्ञान शिबिर दिन व आरोग्य दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतोय आपण. त्या पद्धतीनं आज जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ज्या माझ्या सहकारी गुरुदेव कार्यकर्त्याकडे जी पुस्तकं त्या ठिकाणी भेट ग्रंथालयाला मिळाली तीच पुस्तकं विद्यार्थ्यांना आज आपण वाटप केलेली आहेत. त्याचा कार्यक्रम आत्ताच आपण ग्रंथालयात घेतला. आणि दुसरा उपक्रम या दिवसाचा असतो तो म्हणजे एक आरोग्य शिबिर. मग त्याच्यामध्ये रक्तगट तपासणी असेल, नेत्ररोग तपासणी असेल किंवा महिलांची तपासणी असेल, हिमोग्लोबिन तपासणी असेल, रक्तदान असेल, अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेतो. त्याप्रमाणे चालू वर्षी आपण हा रक्तगट तपासणी आणि रक्तदान म्हणजे ज्याला आपण श्रेष्ठ दान म्हणतो ते रक्तदान त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि त्यासाठी जे सिव्हिल हॉस्पिटलची टीम आहे ती टीम या ठिकाणी आलेली आहे. त्या सगळ्यांचं मी माझ्या संस्थेच्या वतीनं महाविद्यालयाच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. आणि माझी एक अपेक्षा आहे प्राचार्य म्हणून या संकुलाचा प्रमुख म्हणून की 79वा वाढदिवस आणि 80व्या वर्षामध्ये पदार्पण आहे तर किमान 1900 बॉटल्स तरी त्या ठिकाणी कलेक्शन आज व्हावं. त्यासाठी माझे गुरुदेव कार्यकर्ते असतील, विद्यार्थी असतील, FSCचे विद्यार्थी, NCCचे विद्यार्थी, या सगळ्या विद्यार्थी स्टाफ करून त्या ब्लड डोनेट होईल अशी अपेक्षा करतो. आणि त्यासाठी सगळ्याच गुरुदेव कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थिनींनी सुद्धा त्याच्यामध्ये हेरिटेज सहभाग द्यावा, रक्तदान शिबिर यशस्वी करून दाखवावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं अभयकुमार साहेबांच्या वाढदिवसाला खऱ्या अर्थाने ही शुभेच्छा आपली त्या ठिकाणी म्हणावं लागेल. त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सक्रिय सहभागी आहोत. ठीक आहे.